नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. शिक्षक भरती प्रक्रिया पद भरती संदर्भातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आज महत्वपूर्ण शासन निर्णय निघालेला आहे. मित्रांनो, कोणते निर्बंध होते शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात आणि कोणते निर्बंध शिथिल करण्यात आले याचा उहापोह या संदर्भात महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी हा शासन निर्णय महत्वपूर्ण आहे. शासन निर्णय निघालेला आहे 9 जानेवारी 2019 रोजी. मात्र या ठिकाणी 2018 साल हे चुकून त्यांच्याकडून आलेलं आहे. मित्रांनो, ते 2019 आहे. मित्रांनो, अशा शिक्षक भरती पवित्र पोर्टल मेगाभर संदर्भात महत्त्वाच्या अपडेटसाठी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगाची सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. त्यानंतर बेल चिन्ह दाबा, त्यामुळे नवीन सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याकरता मित्रांनो नवीन पद निर्मितीस पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली होती. रिक्त पदे भरण्याकरता काही प्रमाणात निर्बंध यापूर्वी घालण्यात आलेले होते असं या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, निर्बंध किती होते? अन्य संवर्गातील एकूण रिक्त पदाच्या फक्त 75% इतक्या मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. मात्र काय झालं, दुष्काळामुळे पडत असलेला अधिकचा आर्थिक भार एकूण वित्तीय स्थितीचा विचार करता 11 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार मित्रांनो 75%च्या मर्यादेऐवजी फक्त 50% पर्यंत भरण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली होती. आता ही मुभा या ठिकाणी का काढण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आला हे आता या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा पॅराग्राफ अत्यंत महत्वाचा आहे. शासनाने का असा विचार केला? बघा, त्यांनी काय म्हटलंय, या विभागामार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशदान अनुदानित पात्र घोषित केलेल्या शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षक भरतीकरता पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन शासन निर्णय दिनांक 23 जून 2017 नुसार करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, आता जी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती होणार आहे हे बघा 23 जून 2017 नुसार या चाचणीचे आयोजन शासन निर्णय नुसार 2017 नुसार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अडचण येऊ नये, उपस्थिती होऊ नये याकरता त्या अहर्तेच्या विषयाचा शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, विद्यार्थी शैक्षणिक प्रगती कमी होऊ नये किंवा अभ्यासक्रमात अडचण येऊ नये यासाठी त्या विषयाचा शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पहिलं कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेचा खाजगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित्या करण्यात येत आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, शिक्षणाचे मानवी आयुष्यातील महत्त्व विचारात घेता शिक्षकाची पदे भरणे आवश्यक आहे. हे दुसरं कारण मित्रांनो. यामुळे संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयानुसार पदभरतीस घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मित्रांनो, त्यांनी यासाठी हे निर्बंध मुभा करण्याची म्हणजे निर्बंध शिथिल करण्याची विचाराधीन शासनाच्या होती. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित, अंशदान अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षक सरळ मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शिक्षक व्हाल त्यावेळेस सरळ प्रणालीमध्ये तुमची नोंद होणार आहे. सरळ प्रणालीद्वारे शिक्षकांची संचमानात या ठिकाणी केली. सरळ म्हणजे मित्रांनो सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हमेंट लर्निंग बाय स्टुडंट या प्रणालीद्वारे मित्रांनो यामध्ये सर्व शिक्षकांची माहिती असते. याद्वारे शिक्षकांची ही जिल्हा बदली, आंतरजिल्हा बदली किंवा जिल्हांतर्गत बदली ही या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होत असते. या सरळ प्रणालीद्वारे या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच संच मान्यता करण्यात येते. मित्रांनो, या सरळ प्रणालीचा एक भाग हा पवित्र प्रणाली आहे. मित्रांनो, त्याच्यामुळे ही सरळ प्रणाली महत्वाची आहे. शिक्षक भरती करा शासन निर्णय वित्त विभाग 15 जानेवारी 2016 नुसार घेतलेले 50% निर्बंध खालील अटी व शर्तींअधीन राहून उठवण्यात आलेले आहेत. बघा मित्रांनो, म्हणजे फक्त 50% जी भरती करायची होती मात्र ते आता निर्बंध उठवलेले आहेत. कोणत्या अटी या ठिकाणी घातलेल्या आहेत? बघा, महत्वाच्या 4 अटी घातलेल्या आहेत. आपण ते 4 अटी या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्ये एवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावीत. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी समजा आता माध्यमिकचे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत तर त्यांचा जो गट आहे माध्यमिक शिक्षकांचा अतिरिक्त झालेला तर त्यांच्या गटातील फक्त ती अतिरिक्त झालेली तेवढी पदं ती रिक्त ठेवायची आहेत. बाकी सगळी पदं या ठिकाणी सरळ भरती म्हणजे पवित्रद्वारे भरून घ्यायची आहेत. मुद्दा क्रमांक 2 आहे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नयेत. मित्रांनो, 10 पटापेक्षा कमी असलेल्या शाळा त्या बंद होणार आहेत. त्यामुळे त्या शाळेत त्यांना नेमणूकच होणार नाही, ते शाळा बंद करणार आहे शासन. त्यामुळे दुसरा मुद्दा आहे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नये. त्या ठिकाणी ते पदभरतीच होणार नाही मित्रांनो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्या शिक्षक भरतीवर काही परिणाम होईल असं नाही. हे ज्या अटी आहेत मित्रांनो, या अटी आपल्या शिक्षक भरतीसाठी अत्यंत सोयीस्कर आहेत.
200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार 50% पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास ते पदे भरण्यात यावीत. मित्रांनो, 200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये त्या गटानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी 50% पेक्षा जर जास्त विद्यार्थी असल्यास तर ते पद लगेच भरण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. चौथा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो. तुकड्यानुसार या ठिकाणी मंजूर शिक्षकांची पदे भरणार नाहीत, तर विषयानुसार बघा, विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांची एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असेल तर त्या विषयानुसार या ठिकाणी पद भरण्यात येणार आहेत. मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी हा सकारात्मक असा शासन निर्णय आहे आणि या सर्व सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याची राहील. रिक्त पदांची माहिती भरण्याबाबत सूचना देण्यात याव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय अपर सचिव महाशासन स्वप्नील कापडणीस साहेब यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निघालेला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयामुळे नक्कीच शिक्षक भरती संदर्भात जे महत्वाचे निर्बंध होते, 50% शिक्षक भरती करण्यात यावी किंवा पूर्णपणे बंदी घातलेली होती, ते आता निर्बंध या ठिकाणी शिथिल केलेले आहेत. अशाच मित्रांनो महत्वाच्या अपडेटसाठी या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.